जास्तीचा तामझाम न करता अतिशय सोप्या पद्धतीचं चिकन आज मी इथं बनवलेलं आहे। जास्त मसालेसुद्धा आपण वापरले नाहीत। मसाल्याच्या नावाखाली फक्त एकच मसाला मी इथं आज वापरलेला आहे, तरीही झणझणीत आणि चमचमीत असं चिकन आपल्या इथं बनवून तयार होतं। चिकन बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथं घेतलेलं आहे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। सगळ्यात आधी आपल्याला त्याला मॅरिनेट करून घ्यायचं। मॅरिनेट केल्याने चिकन छान शिजलं जातं, आतपर्यंत मुरलं जातं आणि रबरी होत नाही, शिजल्यानंतरनं चिवट होत नाही। त्यामुळं मॅरिनेट करून घ्यायचं। 1 चमचा मीठ घातलं, 2 टीस्पून हळद घालायची आणि अर्धा लिंबाचा रस। हा तसा खाली ठेवून लिंबू पिळालं की त्याचे जी काही बी आहे ते हातावरती निघतात। आता ह्याला छान असं हातांनीच चोळून सगळीकडे हे मीठ हळद सगळीकडे लावून घ्यायचं। लावून झाल्यानंतर ह्याला झाकून असंच अर्धा ते पाऊण तासासाठी मुरवत ठेवायचं। जर 1 तासाच्या वर तुम्ही मुरवत ठेवणार असाल तर फ्रीजमध्ये ठेवा। आता एक कुकर घेतलाय, त्यामध्ये 1 पळी तेल घालायचं आणि आलं आणि लसूण बारीक चिरलेलं घालायचं। हवं तर तुम्ही आलं लसणाची पेस्ट सुद्धा घालू शकतात। ह्याला 1 ते 2 मिनिटं परतून घेऊ। जास्त कलर बदलायचा नाही, नंतर आपण कांदा घालणार आहोत त्यासोबत पण हे आलं लसूण परतलं जातं। आता एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि याला सुद्धा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं। कांदा जास्त काळा करायचा नाही। चिकन पटकन होण्यासाठी आज मी कुकरला लावलेला आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही पातेल्यात सुद्धा करू शकतात। आता यामध्ये घालायचंय आपण जे मुरवत ठेवलेलं होतं ते चिकन सगळं घालून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवर 5 मिनिटं चिकन छान असं परतून घ्यायचं। अळणी चिकनमध्ये जास्त तेल घालायची गरज नाही, कारण घरात लहान मुलं असेल तर त्यांना सुद्धा आपण अळणी देतो, त्यामुळे ते जास्त तेलकट होऊ नये, त्यामुळे थोडंसंच तेल अळणीमध्ये घालायचं। आता हे 5-6 मिनिटं छान असं परतून झालंय। वरचीवर असं कुकरचं झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 मिनिटं चिकन बारीक गॅसवर वाफवून घ्यायचं, म्हणजे चिकनला त्याच्या अंगचं पाणी सुटेल आणि छान अशी टेस्ट त्या चिकनला येईल। आता यामध्ये घालते मी 1 ग्लासभर पाणी। पाणी ना उकळतं घालायचं, गरम घालायचं, गार पाणी घालायचं नाही, नाहीतर त्याने सुद्धा चिकन जास्त असं खेचल्यागत होतं, रबरी होतं। आता अळणी तुम्हाला किती जास्त हवंय त्यानुसार तुम्ही इथं पाणी घालू शकतात। मी अंदाजे 1 ग्लास घातलेला आहे। कुकरचं झाकण लावायचं आणि मोठ्या गॅसवर 1च शिट्टी काढायची, जास्त शिट्ट्या काढायच्या नाही, चिकन लवकर शिजतं, नाहीतर खूप जास्त गाळ होईल। कुकरची शिट्टी होतीये तवर आपण इथे एक मसाला तयार करून घेऊ। तव्यावर 1 पळी तेल घातलं, 5 ते 6 हिरवी मिरची कट करून घालायची, 1 इंच आलं बारीक अशी स्लाइस करून घातलेत आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या। ह्या खूप मोठ्या होत्या म्हणून 5-6 घातल्यात, तुमच्याकडे ज्या छोट्या छोट्या असतात बारक्या त्या 10-15 घातल्या तरी पण चालेल। आणि हे छान असं परतून घ्यायचं। मिरचीला छान असे पांढरट डाग येईपर्यंत परतून घ्यायची। मिरची छान परतली म्हणजे नंतर ती भाजत नाही। आता यामध्ये अर्धी वाटी खोबरं घालायचं, असं स्लाइसमध्ये चिरलेलं आहे। याला सुद्धा छान असं तांबूस रंगावरती परतून घेऊ। मिरची घालताना अख्खी घालायची नाही, अशी कट करून घालायची। अख्खी जर घातली तर ती तेलावरती फुटेल आणि तुमच्या हाताला किंवा डोळ्याला वगैरे लागू शकतं, त्यामुळे चिरूनच घाला। आता याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि संपूर्णपणे थंड करून घेऊया। तोवर कुकरही आपला डन झालेला आहे। त्याची वाफ जिरली की आपण पाहूयात चिकन कसं शिजलंय। तसं तर एका शिट्टीत छान शिजतंच, पण तरी पण एकदा चेक करूयात। बघा लगेच निसटलं, मस्त आपलं चिकन शिजलेलं आहे, खूप गाळ पण नाही करायचं। आता जे आपण भाजून घेतलेलं ते संपूर्ण हटन थंड झालंय, त्याला मिक्सरच्या भांड्यात काढून ह्याला सुरुवातीला पाणी न घालता असंच वाटून घेऊया। सोबतच मूठभर कोथिंबीर पण घातलेली आहे, याने खूप छान फ्लेवर येतो या चिकनमध्ये। तर हे बघा अर्धवट वाटून झालं की यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि संपूर्ण एकदम बारीक असं वाटून घ्यायचं। आपलं हिरवं वाटण तयार आहे। कढईमध्ये 2 पळी तेल घेतलं, 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा। तेल इथं तुम्ही तुमच्या अंदाजे कमी किंवा जास्त करू शकतात। ह्याला छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचं।
आता आपलं तयार केलेलं हिरवं वाटण घालायचं आणि यालासुद्धा छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मसाला जितका छान आपण तेल सुटेपर्यंत परतेल तितकीच त्या डिशची चव जास्त छान लागते. मसाला परतून झाला. यामध्ये आपण घालायचे 1 चमचा फक्त चिकन मसाला. तो सुद्धा फ्लेवरसाठी आपण यामध्ये दुसरे कुठलेच मसाले वापरत नाही आहोत. थोडंसं पाणी घालायचं. याने मसाले छान असे ॲक्टिवेट होतात. आता पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. हे बघा मसाला मस्त परतलाय. शिजवून घेतलेलं चिकन यामध्ये घालायचं आणि त्याचसोबत त्यातलं अळणी पाणी सुद्धा बऱ्यापैकी घालायचं आहे. म्हणजे याने चव आपल्या खरडा चिकनला चव खूप भारी येते. एकजीव करून घेऊयात मसाले आणि चिकन एकत्र. 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं मसाल्यांपुरतं, कारण चिकन शिजताना आपण टाकलं आहे त्याच अंदाजाने. मसाले आणि चिकन एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि 5 ते 6 मिनिटं असंच याला परतून घ्यायचं. झाकण ठेवून फक्त 5 मिनिटाची याला आता आपण वाफ देऊन घेऊया. सुगंध चव अप्रतिम येतो ह्या खरड्या चिकनचा. खूप मस्त लागतं. जास्त मसाले नाही, तामझाम नाही, जास्त वाटण घाटण नाही, तरीही एकदम झणझणीत आणि चमचमीत अशी ही खरडा चिकनची रेसिपी खूप भारी लागते चवीला. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची ताजी ताजी आणि मस्त अशी आपली खरडा चिकनची रेसिपी तयार झाली. तुम्हाला जर नेहमी त्याच चवीचं चिकन खाऊन कंटाळला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. खूप भारी लागते चवीला. जास्त तेल नाही, मसाले नाही आणि पटकन होते. तर आजची ही चिकन खरड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून घ्या. रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.